आली आहे चहाच्या मळ्यात आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, थंड थंड हवा आहे आणि सगळे क्लाउड्स उतरले। हाय अँड हॅलो। निलगिरी पर्वतरांगांमधील तामिळनाडूमध्ये वसलेलं एक छोटंसं पण खूप सुंदर हिल स्टेशन म्हणजेच कुन्नूर। आणि हे फेमस आहे इथल्या दूर दूर पसरलेल्या टी प्लांटेशन्ससाठी। कुन्नूरमध्ये शिरल्यावर सर्वात आधी जाणवतं ते म्हणजे थंडगार हवामान, मनाला भुरळ घालणारी हिरवळ आणि प्रत्येक वळणावर दिसणारे चहाचे मळे। डोंगरावरती पसरलेलं हे टी प्लांटेशन इतकं सुंदर वाटतं की वाटतं वेळ थांबवावा आणि बसून फक्त निसर्ग पाहत राहावं। या इकडचा ट्रेडिशनल पोशाख घालून मस्त चहाच्या मळ्यात आली आहे, थोडासा आनंद घेतीये, ट्रक करणार आहे। अगर चीज तो हर जगह पे मिलेगा। बाहर से लेने की तरफ क्या करते हैं, इसमें व्हाइट ऑयल, व्हाइट केरोसिन, टर्पंडाइल सब मिला के देते हैं। इसका अंदर व्हाइट ऑयल, व्हाइट केरोसिन, टर्पंडाइल कुछ मिला हुआ था, रुमाल पूरा चल जाएगा, ऑयल का स्मेल तो स्मोकी स्मेल आ जाएगा। मतलब यहाँ से नहीं, कहाँ से लेना तो भी ऐसी चेक करके लेना, इसके लिए प्योरिटी ऐसी जला के बता रहे। सामने ऐसा कुछ बनते तो खुल जाएगा, नासिल पात सब ठीक कर। निलगिरी हिल्स मधल्या वनस्पतींमधून बनवलेले काही ऑइल्सचे पण त्यांचे प्रोडक्ट्स होते। त्या दादांनी आम्हाला खरंच खूप छानच माहिती दिली आणि सांधेदुखी, मायग्रेन, हेअरफॉल, ॲलर्जीज अशा बऱ्याच गोष्टींसाठी ऑइल्स तिथे अवेलेबल होते। तसेच अगरबत्ती, धूप, सेंट्स असे सेंटेड आयटम्स पण त्यांनी त्या शॉपमध्ये ठेवलेत। त्यांनी तिथे चहा टेस्टिंगला पण ठेवला होता। त्यांची एवढी चहाची व्हरायटी पाहून खरंच खूप भारी वाटलं। कुन्नूर म्हणजे टी लवर्ससाठी पॅराडाईज। इथे चहा प्लांटेशन सगळीकडे दिसतात, लश ग्रीन, वेल मेंटेन्ड आणि सुपर सिनिक। हायफील्ड टी इस्टेट, ब्रुकलँड अशा फेमस आहेत टी टेस्टिंग आणि टी टूरसाठी। फक्त चहा नाही, त्याची हिस्ट्री, प्रोसेसिंग आणि फ्लेवर व्हेरिएशन हे सगळं एक्सप्लोअर करता येतं। काही इस्टेटमध्ये टुरिस्ट वॉक थ्रू, फॅक्टरी व्हिजिट आणि फ्रेश ग्रीन टी सॅम्पलिंग पण अवेलेबल आहे। कुन्नूरच्या रस्त्यांवरून फिरताना कधी कधी वाईल्ड ॲनिमल्सही दिसू शकतात। कुन्नूरच्या जंगलांमध्ये बायसन, बिबट्या आणि हत्तीही आहेत। सिंगारा इस्टेटच्या आजूबाजूला खरंच नेक्स्ट लेवल बायोडायव्हर्सिटी आहे। इट्स नॉट जस्ट अबाउट टी प्लांटेशन, हा भाग नेचर लवर्ससाठी पण एकदम परफेक्ट स्पॉट आहे। कॅमेरा घेऊन गेलात तर कधी झाडामागे एखादं वाईल्ड ॲनिमल अचानक दिसू शकतं। एकदम रिअल जंगल वाइब्स आहेत इकडे।
कुन्नूरच्या फेमस प्लेसेसपैकी डॉल्फिन्स नोज हा एकदम पॅनोरॉमिक व्ह्यू पॉइंट. कुन्नूरमध्ये स्ट्रॉबेरी फार्म म्हणून एक ठिकाण आहे, तिथे आपण आलोय. तर इथे कल्टिवेशन वगैरे आहेत स्ट्रॉबेरीचं आहे आणि बरेचसे प्रोडक्ट्स पण त्यांनी इकडे ठेवले. तर आपल्यासोबत हे दादा आहेत. तुमचं नाव काय? नाम? मेरा नाम अब्दुल रहमान. अब्दुल रहमान नाव आहे त्यांचं. तर ते आपल्याला थोडंसं इकडची माहिती देते. ये सब पूरा ऑर्गेनिक प्लांट है ना. एक प्लांट का लाइफ टाइम 20 मंथ्स होने के बाद पूरा निकल कर हम लोग नया प्लांट डालते हैं और इसका टेम्परेचर चाहिए 17 to 25 डिग्री. ऐसा मेंटेन करेगा तो अच्छे से फ्रूट देगा, ज़्यादा भी देगा, रेगुलर में भी देगा. और एक प्लांट से फ्रूट आने के लिए 2 मंथ्स लगेगा. 2 मंथ से 20 मंथ तक कंटिन्यूसली देते टेम्परेचर अच्छे से मेंटेन करेगा. तो ये सब पूरा ऑर्गेनिक है, केमिकल फर्टिलाइजर नहीं है. हम लोग एक ही फर्टिलाइजर डालते हैं, वो ऑर्गेनिक का फर्टिलाइजर. कर्ड, लेमन, वाटर एंड नीम ऑयल चारों मिक्स करके फर्मेंट करना चाहिए 10 दिन. बाद में फिल्टर करके स्प्रे कराए तो उसका ऊपर कोई बैक्टीरिया हो तो सीधा मर जाएगा. और फिल्टर करने का वेस्ट आएगा ना, वो भी अंदर डालना चाहिए. प्लांट ग्रोथ होने के लिए अच्छा रहेगा. हम लोग कैसा आर्ट फार्म था, चार फार्म स्ट्रॉबेरी, बाद में एवोकेडो, पीच, ब्लूबेरी भी है. कोई फ्रूट्स हम लोग इधर से निकाल के बाहर सेल नहीं करते, एक्सपोर्ट भी नहीं करते. हम लोग इधर ही सेल करते और ओन प्रोडक्ट बनाते. पूरा फ्रूट्स हम लोग लिप बाम, क्रीम, स्क्रब, फेस वॉश, फेस पैक, ये सब पूरा बनाते हैं. पूरा ऑर्गेनिक का प्रोडक्ट है. और स्ट्रॉबेरी से एक ही आइटम स्पेशली बनाते हैं, वाइन. आपका बाहर पाइनएप्पल, एप्पल, ग्रेप्स, रेड वाइन, सोलो मिलते हैं. हमारे पास फिलहाल स्ट्रॉबेरी का वाइन है, वो भी आप लोग टेस्ट करें तो टेस्ट कर सकते हैं. आपका इसका डायरेक्ट सनलाइट अवॉइड करना चाहिए, डायरेक्ट बारिश का पानी अवॉइड करना चाहिए. ऐसे करें तो अच्छे से ग्रो हो जाएगा. और मिट्टी का ऊपर फ्रूट अच्छा हो जाए तो जल्दी खराब हो जाएगा, इसलिए हम लोग कवर करेगा. कवर का ऊपर आएगा तो फ्रूट अच्छे से आएगा. ओके. और ये कितना है एरिया पूरा? ये तो टोटल 2 एकर्स है. 2 एकर्स. और नीचे भी फॉर्म है, वो हाइड्रोपोनिक्स मतलब. हाइड्रोपोनिक्स मतलब फुल एंड फुल वाटर का नहीं है, कोकोपीट दोनों मिक्स करके रहे. हाँ, 20 मंथ तक वो पॉट में रहे. इथे खूप छोट्या छोट्या छान स्ट्रॉबेरीज आलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे त्याचं फूल पण आहे, जे स्ट्रॉबेरीच्या ह्याला अशी ही कळी आहे छान छोटीशी. आणि ही आधी सुरुवातीला अशी दिसते जेव्हा ती येते, आणि मग नंतर ती रेड अशी होते. आता ही अजून डार्कर रेड होईल, मग तेव्हा आपण त्याला खाऊ शकतो. हे चॉकलेट पासून त्यांनी फर्मेंट करून बनवलं आहे. हे 10 इयर्सचं फर्मेंटेड आहे. नाईस. यांचे प्रोडक्ट खरंच खूप चांगले आहेत. मी आता वाईन टेस्ट केली आहे, तर खरंच खूप डिफरंट आहे आणि एकदम प्युअर त्याचा इसेन्स आहे. आणि प्रोडक्ट्स पण सगळे केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत. सो इंस्टाग्रामची लिंक यांची शेअर करते, सो तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. कुन्नूर फिरण्याचा अनुभव खरंच खूप काम आणि सूदिंग होता. मला तर इथे यायला पुन्हा आवडेल. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हे ब्युटिफुल कुन्नूर तुम्हालाही नक्कीच आवडेल.